नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त। पन्नाम्मा ब्लेडचं उत्पादन करणाऱ्या ठाण्यातल्या मल्होत्रा स्टील फॅक्टरीतल्या एक्सपोर्ट डिव्हिजनला काल पहाटे मोठी आग लागली। वागळे इस्टेट परिसरात लागलेल्या या आगीत कारखान्याचा बराचसा भाग जळून खाक झाला। पहाटे 2:30च्या सुमाराला अग्निशमन दलाला या आगीची सूचना मिळाली। आगीचं विकराळ स्वरूप लक्षात घेता 24 अग्निशमन बंब तिथं पाठवण्यात आले। त्याकरता नवी मुंबई, मुंबई, मीरा भाईंदर आणि भिवंडीहूनही बंब मागवण्यात आले आहेत। आज दुपारी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे शेकडो जवान या आगीशी झुंज देत होते। कारखान्यातल्या प्लॅस्टिक आणि इतर रसायनांमुळे धुराचे मोठे ढग निर्माण झाले, त्यामुळे आसपासच्या परिसरात दहशत पसरली होती। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल असं मत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। बॉक्सेस होते सगळे, त्याच्यामध्ये पेट घेतली होती आणि बघताय आपण की टेम्परेचर स्ट्रक्चर्स आहे सगळं, त्याच्यामुळे आग आणि सकाळीच्या वेळेस वारा असल्याकारणाने आग ती जास्त पडते भडकते। तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर। नमस्कार।